हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. अमित ठाकरे आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनात मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन. मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन. अमित ठाकरे पहिल्यांदा शिवसेना भवनात. काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते. अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर निशाणा. महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात झाले जोरदार राडे. नाशिकमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये हाणामारी. अर्ज मागे घेण्यासाठी आलेल्या अपक्ष उमेदवाराचा पती आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारांमध्ये राडा. पुण्यात महायुती नाहीच. पुण्यात शिवसेनेचे 123 उमेदवार रिंगणात. एकही उमेदवार शिवसेनेनं माघारी घेतला नाही. पुण्यात भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी. प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा. नागपूर प्रभाग क्रमांक 35D मधून श्रीकांत जगताप बिनविरोध. नागपुरात भाजपच्या 6 बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नागपुरातील बंडखोरी शमवण्यात भाजपला यश. विरोधी पक्षातील उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप. संबंधित प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाकडे दखल. निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही मागितल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेरील कारमध्ये आरो अधिकारी. संबंधित आरोंमार्फत धमक्या आणि दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावले. संजय राऊतांचा गंभीर आरोप. एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. बंडखोरीमुळे नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढली. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतरही निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला. निवडणुकीतून माघार न घेण्याची भूमिका शहाणेंनी जाहीर केली. मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, अपक्ष लढणार असं ते म्हणाले. प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक बडगुजर यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यामुळे मुकेश शहाणे नाराज होते. महाजनांच्या भेटीनंतरही त्यांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला. प्रभाग क्रमांक 29 मध्ये आता भाजपकडून दीपक बडगुजर आणि भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. घराणेशाहीला घरात आई पाहिजे, बाप पाहिजे, मुलगा पाहिजे, नातूपंतू पाहिजे अशी विकृती मागील काळात शिवसेनेत असताना सुद्धा मागच्या निवडणुकीत सुद्धा असाच घोळ केला होता आणि ह्याही निवडणुकीला त्यांनी तोच उद्योग केलेला आहे. परंतु जे झालं ते झालं. माझी माय जनता, ज्येष्ठ श्रेष्ठ, काल माझी तुम्ही रॅली बघितली असेल, हे सगळं स्वयंभू लोक माझ्या पाठीशी उभे आहेत. मी त्यांच्या जोरावर अपक्ष निवडणूक लढवणार. मी कुठेही थांबणार नाही. ह्या घराणेशाहीला थांबवायला एक धनदाडग्या शक्तीच्या विरोधात मला तर परत लढायचं आहे. परंतु मला माहिती आहे इथली जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण की सगळ्यांच्या मनात एक हळहळ पोचलेली आहे. का मला AB फॉर्म देऊन त्यांचं ह्या 29 प्रभागामध्ये तुम्ही बघितलं तर मतदार यादीत सुद्धा नाव नाही आहे. ते राहिला दुसऱ्या भागात. परंतु कुठंतरी मला संपवायचा प्रयत्न करायचा, मला त्रास द्यायचा, मागच्या काळातला संघर्ष त्याची खुन्नस काढायची आणि एकीकडं माझ्याकडे येऊन मिटवायचं आणि केसांनी गळा कापायची ही विकृती त्यांची आहे.
निश्चितपणाने मुकेश सानेसुद्धा आमच्या कुटुंबातलाच आहे. तो काही प्रकार व्यक्ती नाही आहे, तो भाजपचाच व्यक्ती आहे. परंतु ह्या 29मध्ये दीपक बडगुजर, मुकेश साने अशा पद्धतीने पॅनल होतं त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने EV फॉर्ममुळे ज्या गोंधळ झाला आहे, निश्चितपणाने त्याच्यावरती अन्याय झाले, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. अतुल सावेंच्या गाडीला काळं फासणाऱ्या प्रशांत बदाणेंनी अखेर माघार घेतलेली नाहीच. प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढणार आहेत. मंत्री अतुल सावे यांचे स्वीय सहाय्यक उल्हास पाटील साळवे यांच्या पत्नी याच प्रभागातून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधलं आपण यापूर्वीचं नाट्य बघितलेलं होतं. अतुल सावेंच्या गाडीला काळं फासणाऱ्या प्रशांत बदानेंनी माघार घेतलेली नाही. प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढणार आहेत. मंत्री अतुल सावे यांचे स्वीय सहाय्यक उल्हास पाटील साळवे यांच्या पत्नी याच प्रभागातनं निवडणूक रिंगणात उभ्या आहेत आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तर नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा माघारीच्या दिवशी भाजपच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपने इच्छुक असलेले देवानंद बिरारी, त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यासोबत अपक्ष फॉर्म मागे घेण्यासाठी ते आले होते. तेव्हा भाजपच्या अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि बिरारी यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोलीस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. जागेवरती उभे होते. हो, तुम्ही चालले होते, ते त्यांच्या जागेवर उभे होते. समोरासमोर आल्यानंतर काय घडलं नेमकं? अपशब्द तिकडनं मला ऐकू आले, त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर अपशब्द? आता मलाही ते हे होत नाही, पण त्यांनी अपशब्द वापरले. आपण एकच पॅनल मध्ये आहे असताना सुद्धा का बरं वाद एक झाला? पॅनल नाहीये, एका पक्षाचे आम्ही आहोत. हा, हा. पॅनल वेगळं आहे. हा. आलं का लक्षात? ते कुठल्या प्रभागात उमेदवारी वर्ग एकच प्रभाग आहे सगळा. हा, एकच प्रभाग आहे. पण ते- आता तुम्हाला कुठल्या पक्षाची उमेदवारी आहे? नाही, मी विड्रॉल घेतला आहे. पण तुमच्या घरातून कोणाला उमेदवारी नाही, कोणी नाही. तुमची उमेदवारी कापली गेली, त्यांना मिळाली म्हणून हा राग होता का? नाही, राग होता असं नाही म्हणण्यापेक्षा मी जात असताना त्यांनी अपशब्द वापरले, त्याच्यामुळे हा वाद झाला. माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी मी जात होते. तो रस्त्यात उभा होता आणि जरा थोडंसं त्याने वेगळ्या अँगलने हे केलं, कारण त्याला वाटलं होतं की बिरारींना ज्या गटातून उमेदवारी पाहिजे तिथून आपण आलो, म्हणून जरा थोडीशी त्याला एक उमेदवारीचा माज आला होता आणि त्या अनुषंगाने त्याने केलं. मी ह्यांना म्हटलं सोडून द्या म्हटले अशांना, तर तो प्रत्युत्तर केलं आणि मग तिथे बाचाबाची झाली. परंतु जेव्हा आपण उमेदवार असतो, कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून, तोंडात साखर ठेवून आपण एक एक मत मागत असतो. जर यांना उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला असेल तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. सोलापुरात अर्ज माघारी घेताना पुन्हा एकदा गोंधळ झालाय. प्रभाग 3 मधील भाजपा उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हुज्जत पाहायला मिळाली. भाजप उमेदवार राजू पाटील यांनी पोलिसांसोबत यांची बाचाबाची झाली. प्रभाग 3 मध्ये एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्यासाठी भाजप उमेदवार राजू पाटील हे प्रयत्न करत होते आणि त्याचवेळी 3 वाजले, वेळ संपली म्हणून शिवसेनेचे सुरेश पाटील यांच्या समर्थकांनी राजू पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र 3 वाजण्यास अजून 3 मिनिटं शिल्लक असल्याचं सांगत राजू पाटील यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान ह्या प्रकरणात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका भाजप उमेदवार राजू पाटील यांनी व्यक्त केली. आणि सोलापुरातला हा राडा आपण बघतोय. भाजप उमेदवार राजू पाटील हे माघारी करता जात होते, ते प्रयत्न करत होते आतमध्ये जाण्याचा. त्याचवेळी 3 वाजले आणि वेळ संपली म्हणून शिवसेनेचे सुरेश पाटील यांच्या समर्थकांनी राजू पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र 3 वाजण्यास अजून 3 मिनिटं शिल्लक असल्याचं सांगत राजू पाटील यांनी रोष व्यक्त केला. बापराव येतो म्हणल्यावर थांबलो, तिने आणलं म्हणून मी आत गेलो. जबरदस्ती आत पाठवलं होतं, मी आत गेलो नाही. हात पकडून कोण आणले जबरदस्त? कोण पब्लिक असतं, पोलिसांनी मला बाहेर काढले. जायचं नाही म्हणलं, मी जात नाही म्हणलं, बाहेर काढलेत मला. राजू पाटील आणि नाही, ते दोघं तुम्हाला मगाशी मनवत होते, कशा संदर्भात तुमची चर्चा आत चालू उभा म्हणलं, मी येत नाही म्हणलं, माझं जोपर्यंत उमेदवार येत नाही तोपर्यंत मी आत येत नाही म्हणलं. आणत होते? हो, आता तुम्हाला ढकलत आतमध्ये आणत होते? पब्लिक आणायला तर मी पोलिसांना आज जबरदस्ती करू नका म्हणलं, संपला विषय. तुम्हाला आतमध्ये जाऊन मी ते सूचक अनुमोदक होतो. बापराव येतो. राजू पाटील आणि सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हुज्जत झाल्याचं आपण बघतोय. सोलापूरमधली घटना. आजचा अर्ज माघारीचा हा दिवस हा जोरदार रंगताना दिसतोय.